नमस्कार श्रोते हो, गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत. आज आहे आमलकी एकादशी. तर आपण गीतेचा अध्याय 2 आज अपलोड करत आहोत. याच्या आधी पहिला अध्याय अपलोड करून झालेला आहे. त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आपण तोही जाऊन ऐका. जय श्रीराम. अध्याय 2 सांख्ययोग. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्ट अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्य उवाच मधुसूदनः. संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. श्री भगवान उवाच. कुतस्त्वाकश्यमलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टं स्वर्ग्य कीर्तिकर अर्जुन. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. क्लेब्यं मास्मगम पार्थ नैतत्युपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप. हे पार्थ, अशा हीन नपुसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. अर्जुन उवाच. कथं भीष्महं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतितो यास्मि पूजार्यावरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म, द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन? गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वेक्ष्यमपि लोके हत्वार्थकामासु गुरूनिहैव भुज्यीय भोगान् रुधिर प्रदिग्धान्. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. न चेद्द्वित्यकतरन्यो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु यानेव हत्वा निजीविषां स्तेव स्थिता प्रमुखे धातराष्ट्राः. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. कार्पण्यदोषोपहतस्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छेयं स्यन्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्येस्तेऽहं शाधिमा त्वा प्रपन्नम्. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. नहि प्रपश्यामि ममाप्नुनाद्य यच्छोकमुच्छोणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. ज्यायोगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले, वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही.
संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गूढाकेश परन्तपः न योऽस्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः। संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही, आणि स्तब्ध झाला. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः। हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. श्री भगवानुवाच अशोच्यान्नन्वशोस्तस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाहीत. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्याम सर्वे वयमता परम। ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता, आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्ती धीरस्तस्तन्न मुह्यति। ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्या स्त्यास्तिस्तक्ष्व भारतः। हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्या प्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. यम हि न व्यथते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते। हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोस्त योस्तत्वदर्शिभिः। ते तत्वदर्शी पुरुष आहेत, त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत म्हणजे भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही, आणि जे सत म्हणजे जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. अविनाशी तू तद्वद्वी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययास्यन्न कश्चित् कर्तुमर्हति। जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. अंतवंत इमे देहा नित्यस्तोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युस्तस्व भारत। अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्त्यते।
ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे. कारण जीवात्मा मारितही नाही किंवा मारलाही जात नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुष पार्थ किं घातयति हन्तिकम्. हे पार्थ, जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे, तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्याति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्ण्यान्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. अच्छेद्ययन्तो मा क्लेशोशोष एव च नित्यं सर्वगतस्थाणु अचलोऽयं सनातनः. हा आत्मा अविद्राव्य व न तुटणार आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणार आहे. अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्योमच्युते तस्माद्देवं विनिद्येत्वं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. यथचैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि. तथापि जरी तुला वाटते की आत्मा हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाबाहो, तू शोक करणे योग्य नाही. जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्मही निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काहीही आवश्यकता नाही. आश्चर्यवत्प्याशि कश्चिदेन आश्चर्यवद्वत्ति तथैव चान्य आश्चर्यवच्चैनमन्ये शृणोति श्रुत्वाप्येन वेदं न चैव कश्चित्. कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत. देही नित्यं वध्योऽयं
देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्याद्वियुद्धाश्चेयो क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रिय या नात्याने तुला विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. यच्छ्वय्याचोपपन्नं स्वर्गदारं मावृतं सुखी क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धविद्विषम्. हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखर सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तत स्वधर्मकीर्तिं च हित्वा पापमवाप्यसि. परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्तीही गमावशील. अकीर्तिं चापि भूतानि कथा इष्यन्ति ते व्ययाम संभावित्यस च अकीर्ती मरणादतिरिच्यते. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. भयाद्रणादुपरतं मन्स्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. अवाश्य वादांश बहून दिश्यन्ति तवाहितः निंदस्त्वं सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे काय तुला आहे का? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कौन्तेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व चैवं पापमवाप्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यांचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. एषा ते विहिता सांख्ये बुद्धियोगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यि. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलंस तर कर्मबंधनातून मुक्त होऊन जाशील. नेहाभिक्रमो नाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. व्यवसायित्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन बहुशाखा यन्यन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां.
जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे ढळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. यामिमां पुष्पितां वाचं प्रवद्यन्त विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यस्ततीवादिनः कामात्मानस्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहतचेतसां व्यवसायित्मिका बुद्धी न समाधौ न विधीयते. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्चय होऊ शकत नाही. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. यावानर्थ उदपाने सर्वतः सप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे, त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतु भूमो ते संगस्तो कर्मणी. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. योगस्तु कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धया सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. दुरेण यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धो शरणमन्निच्व कृपणा फलहेतवः. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योग्याय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो. म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. कर्मजं बुद्धियुक्त्वा हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधा विनिर्मुक्ता पदं गच्छन्ति मय्ययम्. पदं गच्छन्ति नामयम्. याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती करतात.
यदा ते मोह कलिलं बुद्धी व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्यायसी निश्चला समाधावचला बुद्धी सदा योगमवाप्यसी. जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्तका भाषा समाधिस्थ केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजते किम. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, तो बसतो कसा आणि चालतो कसा. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान सर्वा पार्थमनोगतान आत्मन्नेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. दुःखेष्वनुद्विग्ना सुखेषु विगतस्पृह वितरागभयक्रोध स्थितधी मुनिरुच्यते. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्ष उल्हासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यांपासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. यस् सर्वत्रानभिस्नेह स्तप्राप्य शुभाशुभं नाभिनंदन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. यदा संहर्ते चायं कुर्मो संगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थे व्यस्तस्ते प्रज्ञा प्रतिष्ठितः. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. विषया विनिर्वर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयाबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्ये थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. यततो यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. इंद्रिय इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा अति बळजबरीने ओढून नेतात. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु पुजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची
त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अधःकूपात पतन होते. रागद्वेष विमुक्तेस्तु विषयानींद्रियश्चरन् आत्मवश्ये विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चाभावेत शांती, शांतस्य कुतं सुखम. जो भगवंताशी संबंधित नाही त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुनामाभिवाभ्यसी. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्ततः ओढून नेली जाते त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाबाहू, ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते. आपूर्यमाण अचलं प्रतिष्ठ समुद्रमाप प्रविशन्ति यद्वतः तद्वत्कामाय प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणारा नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. विहाय कामान्य सर्वानुपाश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकार स शांतीमधिगच्छति. ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे तो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे. ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोग नाम द्वितीयोऽध्यायः। श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु। शुभं भवतु। जय श्रीराम।